अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। पीसीएनडीटी ऍक्ट जर काय प्रभावी केला तर जो काय एकूणच मुलींचा जन्मदर आहे तो वाढण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काम होणार आहे आणि राज्य शासनाने त्याच्यासाठी यापूर्वी सुद्धा जो कायदा केलाय त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यातल्या काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेतलेत की ज्या निर्णयांच्या माध्यमातून पूर्वीच्या काळामध्ये जे आमची एकूण पीसीएनडीटी ऍक्ट साठी जी काही प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजन्स आपण वाढवलेत। विशेषतः आपण जो काही डिकॉय असायचा म्हणजे एखादी बनावट आपण जे काही शासनाच्या वतीने किंवा आमच्या पोलिसांच्या वतीने जे काही एखादी महिला जायची त्याच्यासाठी आपण जे काही निधीची तरतूद होती ती 1 लाख रुपयांपर्यंतची केली। वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्यांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख, आयजी, कलेक्टर आणि आमच्या सिव्हिल सर्जन या सगळ्यांनी सातत्याने व्हिजिट्स देणं आणि अशा पद्धतीचे रॅकेट्स असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सक्तीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। त्याच्याबरोबरीने याबद्दलच्या ज्या काही कमिट्या होत्या की त्या कमिट्या अस्तित्वात येणं आणि कमिट्या अस्तित्वात येऊन त्या कमिट्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणाने काम करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या तिन्ही माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय। अध्यक्ष महोदय, 2 विषय खूप महत्त्वाचे आहेत की ही सगळी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये हा जो काही एकूण प्रकार होतोय त्या प्रकाराबद्दल जर काय आपण बंधन घालायचं झालं तर कायद्यामध्ये कठोरता आणणं अत्यंत गरजेचं आहे। मला असं वाटतंय की आता जे काही कायदे आहेत आणि त्या कायद्यांप्रमाणे जे जामीन मिळण्याची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल सुद्धा सभागृहामध्ये अशा पद्धतीचं एखादं विधेयक आणावं लागेल। आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सभागृहात आहेत, निश्चितपणे आम्ही त्यांच्याही कानावर घालू। हा विषय खूप गंभीर आहे आणि याच्यावरती जेवढं काम आम्ही करू तेवढं निश्चितपणे ती एक सार्वजनिक आरोग्य विभागाची खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी होणार आहे। त्यामुळे सगळ्या स्टेक होल्डर्सना बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये याच्यावरती अतिशय कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढे जाऊ। अध्यक्ष महोदय, विशेषतः परराज्यातल्या अशा पद्धतीच्या काही टोळ्या सुद्धा ज्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत की ज्याच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने छापे मारणं त्या सगळ्यांवरती सातत्याने कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख, कलेक्टर ह्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची गती वाढवली। अजूनही ती गती वाढवणं आवश्यक आहे। निश्चितपणे ती गती वाढवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या गती वाढवण्याच्या माध्यमातून याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने निर्बंध आणतो आपण। अध्यक्ष महोदय, अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी एक आपल्याकडे 104 जी आहे त्याच्यावरती सुद्धा 104 वरती जर काय गोपनीय अशा पद्धतीने कोणी फोन केला तर तात्काळ जिल्हा पोलीस असतील, कलेक्टर असतील ते सतर्कतेने ह्याच्याबद्दलच्या कारवाया करतात। या कारवायांचा वेग अजून सुद्धा आपण वाढवणार आहोत। त्यामुळे माझी विनंती हो पोलिसांचा सहभाग ऑलरेडी आहे। ती कमिटी जी असते त्या कमिटीमध्ये कलेक्टर, सिव्हिल सर्जन, एसपी, वेगवेगळ्या पद्धतीच्या एनजीओज आणि सामाजिक संघटनांच्या महिला प्रतिनिधी या सगळ्यांच्या माध्यमातून एक मॉनिटरिंग सिस्टम आणि स्क्वॉड सुद्धा आहे, भरारी पथक आहे। माझी विनंती आहे की 104 ला अजून ऍक्टिव्हेट करू आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने या कारवायांची गती आपण वाढवू।